म्हणजे फायनली आपल्याला बघा आपली जान आपली डार्लिंग मिली आहे इकडे बघ म्हणजे टिक्या बिक्याचा विषय झाला बघा. लय शंभर आहे मम्मीने नॉर्मल लावला ना आणि मी पण पूर्ण लावलाय. म्हणजे आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये म्हणजे मेन ह्याच्यात पोचलो आहे आणि आता आतमध्ये एंटर करू मंदिराचं. तर सुप्रभात मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा आपला त्र्यंबकेश्वरमधला दुसरा दिवस आहे. आत्ता आपण आज इकडेच आंघोळ केली, फक्त पप्पा तिकडे गोदावरी कुंडावरती आंघोळ करणार आहेत. मम्मी मी आणि केतन आम्ही सगळ्यांनी इकडेच आंघोळ केली. मम्मी पप्पा जस्ट पुढे गेलेत कारण की पप्पांना तिथे ते आंघोळ करून प्रदक्षिणा मारायची. तिथे एक झाड आहे, त्या झाडाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण नॉर्मल असेल कदाचित आजचा आणि उद्याचा मी एक करू शकतो, डिपेंड ऑन सिच्युएशन, बघू. पण आजचा छोटा झाला तरी ठीक आहे, वेगळं काहीतरी करू. आज केतन कुठे जाया काय थकेला बाहेर असं गेलो असं कुठेतरी. प्रॉब्लेम आहे ना आपल्याला, प्रॉब्लेम आपल्याला आज जाऊ शकतो कदाचित, बघूया. तर आज पण मी माहिती सांगेन की आज कोणती विधी आणि कसं काय करतायत. गुरुजींना आजचं पण शूट नाहीच करायला सांगितलं आहे. उद्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आपण जाऊ आणि जे काही देवदर्शन करू ते तुम्हाला दाखवेन. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये असेल आणि आपली जाण्याची जर्नी जे काय असेल ते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण चाललो परत गोदावरी कुंडावरती. काल गोदावरी कुंड दाखवला नाही, आज बघा दाखवायला मिळतं काय. भीती काय वाटते माहिती आहे, अशा ते सगळे आंघोळ विंघोळ करत असतं आणि काय ते बरोबर नाही वाटत दाखवणं, म्हणून थोडंसं हे वाटतं. पण ठीक आहे, बघूया. मंडळी मॉर्निंगचा व्ह्यू बघा, सेम व्ह्यू सेम प्लेस. आपल्याला 2 दिवस ह्याच रस्त्याने जाणं आहे, ह्याच रस्त्याने येणं आहे. आणि बारक्याचा काय विषय, कशाला बोलतोय. लहान लहान पोरांना पण घेऊन आलेत माणसं, खूप मुश्किल आहे. ठीक आहे, लोकांना काही असतं म्हणजे असं येणं भाग असतं, त्यामुळे काही ऑप्शन नसतो. लोक काय इकडे मजा मारायला येत नाहीत, काही ना काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी येतात. म्हणलं गोदावरी कुंड आहे, आतून दाखवतो एक म्हटलं. त्या कुंडात पहिले आंघोळ होते, त्यानंतर मग आपलं बाकीचा पूजेचा विधी होतो. मारू फेरे, चला सगळ्यांना मारायची की सगळ्यांनी मारा, का प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण प्रदक्षिणा मारतोय. दोन झाला आहे किती 21 मारायचे ना, 11 मारायचे. ठीक आहे. काकांचा बरमोडा दिसला आपल्याला. तर नमस्कार मंडळी, आपली पूजा बिजा सकाळची झाली आहे. ॲक्च्युली आजच्या पूजेमध्ये म्हणजे ह्या पूजेचं पूर्ण नाव नारायण नागबळीचं आहे. तर काल नारायणाचं सगळ्या विधी झाल्या. आज नागाचे म्हणजे आपले जे सर्प आपले जे नाग देवता आहेत त्यांची पूजा झाली. पूजेमध्ये एवढंच सांगण्यात आलं, जसं कालच्या सगळ्या ज्या विधी करण्यात आलेल्या, म्हणजे जे पिंडदान देण्यात आलेलं किंवा जे आपण माणूस मेल्याच्यानंतर ज्या विधी सगळ्या केल्या जातात, तर त्या आज नागाच्या संदर्भात केलेल्या. कारण की कधी कधी काय होतं की आपल्याकडून चुकून म्हणा किंवा आपल्या पूर्वजांकडून कधी नाग मारला गेला असेल किंवा त्या प्रकारचा साप मारला गेला असेल, तर तो दोष लागतो आपल्याला. तो पूर्वजांपैकी कोणाला लागतो तर तो कंटिन्यू होत असतो आपला. परत असं पण गुरुजींनी सांगितलं की मनुष्य जन्मानंतर जर पुढचा जन्म असेल तर तो नागाचा जन्म असतो, त्या आत्म्याचा. तर मग तो त्या ह्याच्यात पण वावरत असतो आणि त्या ह्याच्याकडून जर आपल्याकडून ते मारलं गेलं असेल
जो दोष लागतो आपल्याला आणि त्या दोषासाठी ही पूजा केली जाते. म्हणून या पूर्ण पूजेला नारायण नागबळी अशी विधी म्हटलं जातं. तर आज जसं काल नारायणाचं झालं आणि आपल्या सगळ्या पित्रांचं झालं, तसं आज नागाचं झालं. प्लस आज 12वा झाला जो आपल्या सगळ्या पित्रांचा करतात. तर त्यांनी असे तीन असे सगळे पिंड बनवून ते 6 पिंड बनवले, मध्ये 6 पिंड एकत्र केले आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्या. झोपले माझे तर पूजा सगळ्या व्यवस्थित झाल्या आहेत. दाखवायचं आजही काही दाखवण्यासारखं नव्हतं, त्यामुळे नाहीच दाखवलं. म्हणून मी सांगतो उद्या पण नसेल, उद्या गणेश पूजा होईल मोस्ट ऑफ द, आणि उद्या आपण निघणार आहोत. त्यामुळे मी आजचा आणि उद्याचा ब्लॉग एकच करेन, कारण का कुठे जायला पण नाही मिळत आहे. ते सुतक असतं, पाळायचं असतं, त्यामुळे कुठे जाऊ पण शकत नाही. ते विधी दाखवण्यासाठी बोलू शकतो, सांगू शकतो मी माहिती, जसं तुम्हाला सांगितलं असं. आणि आपल्या शब्दात सांगण्यात आणि त्यांच्या शब्दात सांगण्यात थोडासा फरक होतो. पण इन शॉर्ट एवढं सांगेन की ज्यांना पितृदोष आहे, कोणाचे काही कामाचे अडथळे होत असतील म्हणा, किंवा होत नसतील, मेजर काही गोष्टी होत असतील, अडथळे येत असतील, तर त्यांनी ही विधी नक्की करावी. कोणताही भट असेल, जंगम असेल, त्यांना विचारून ही विधी आपण करू शकतो. असं काही नाही, आम्हाला फरक पडलेला आहे. गुरुजींनी ते पण सांगितलं की कोणाला एका पूजेमध्ये पडतो, कोणाला 10 पूजा पण कराव्या लागतील. पण घरात कोणतंही चांगलं कार्य असेल किंवा काही असेल त्याच्या आधी ही पूजा आपण करून घ्यावी. तर आता 5 आपण आत्ताच घेतलेले आहेत आणि आता जेवणाचा प्रोग्राम करायचा आहे. जेवणाला काल पण संध्याकाळी तेच होतं बेसिक, आजही मला वाटतं तेच असेल. तीच आमटी, भाज्यांचा मध्ये थोडाफार फरक होता, बाकी आहे ना. आता आपली मंडळी आले, आता चला जाऊया आपण जेवायला जाऊया. कुठे आला काय जाऊ कुठे आला म्हणजे आपला फोन भेटला कधी आला तू आत्ता आला जेवले गालव पण काढले. थांब जरा फोटो काढायचा आहे, गालव नका म्हणजे. फायनली आपल्याला बघा आपली जान आपली डार्लिंग मिली आहे. आपल्याला आपला पकडतोय तो. इथे वरती नको ठेवात. काय बोलणार तू, काय बोलणार? हॅलो गाईज बोलणार, पण कसं असं लांब पकड ना, दिसला पाहिजे तू. बोल असं, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोंडात काय पान भरलाय का? मी करतो ना, चालू आहे व्हिडिओ, चालू आहे रे. असं तू लांब पकड. स्विमिंग केली. केवढं होतं पाणी? भरपूर होतं पाणी. तुला माहित होतं आम्ही आलो नुसतोय त्या कॅमेरा इथे इथं हात काढ. हे बघ असं पकड, असं पकड. आता बोल आईला बोलायला बोल. आई बोल शेअर करो, लाईक करो, सबस्क्राईब करो. इथे बोट ठेवलाय तू कॅमेरावर. सबस्क्राईब बोल. सबस्क्राईब करो. तुम्ही रिटर्न कधी आहात? मंडळी संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही आता थोडंसं चहाचा विषय. क्लायमेट परत तोच रस्ता. अरे हे काय होतं? तोच रस्ता आणि तोच तुमच्या समोर चेहरा, तोच असणार, दुसरा कोण असणार. तर आपण आता थोडंसं चहाचा विषय करायला चाललो आहे. दुपारी जेवण मस्त झालं आणि खास करून रीत भेटला, खूप मजा आली. म्हणजे रीत भेटला म्हणून खूप बरं वाटलं. आता आपण चहा बी घेऊया, ह्या लोकांना पार्सल घेऊन जाऊया, नंतर थोडासा आराम करू आणि परत जेवायला जाऊ. डोळे वया
सुजलेत नुसते सुजलेत झोपून झोपून. मम्मी पप्पा आज आले नाहीत, म्हटलं आम्ही घेऊन येतो, तुम्ही रूमवरच थांबा. आपण आम्ही घेऊन येतो आणि नंतर रूमवरच खाऊ. चला चहा घेऊया आणि परत आराम करूया. तर सुप्रभात मंडळी, दिसतं का मी काळोखात? सुप्रभात. आपला तिसरा दिवस उजाडला. मी बोललेलो की कालचा दुसरा आणि तिसऱ्या दिवसाचा एकच ब्लॉग बनेल. काल संध्याकाळी आम्ही असं काय झोपाच काढवतो, असं काय वेगळं काही कुठे गेलो नाही, जाण्यासारखं नव्हतं म्हणून. आता आम्ही अंघोळ केले, रूमवरच केले, कुंडावर नाही गेलो. आता आम्ही कुंडावर चाललो आहे का तर ते एक झाड आहे, त्याला प्रदक्षिणा मारा, असं काल दाखवलं असं पिंपळाचं झाड. त्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी, त्याला प्रदक्षिणा मारण्याचं कारण एवढंच आहे की त्याला प्रदक्षिणा मारल्याने थोडं पुण्य आपल्याला लाभतं आणि ते पुण्य आपले जे पित्र आहेत त्या लोकांना पुढे स्वर्गलोकाकडे जाण्यासाठी त्यांना एक म्हणजे एक हे मिळतं, त्यांच्या वाट्याला मिळतं. म्हणून आपण तिकडे आता निघतोय. हां, त्यांच्यासाठी मारतोय. कालच्या मारलेल्या त्या पित्रांसाठी होत्या, आज जे मारतोय आपण ते नारायण आपण नागासाठी जी काल विधी केली त्यांच्यासाठी. आता आज गणेश पूजा होईल आणि नंतर दुपारनंतर आपण निघू दर्शन घेऊन. आजचे सेम क्लायमेट. पप्पा ऑलरेडी सकाळी जाऊन आले, केतन, मम्मी आणि मी चाललो. तुला ही काल त्याची साडी नाही, दुसरी आहे ना. आम्ही चाललोय आणि इथे ना जवळच कुठेतरी ते ब्रह्मगिरी पर्वत आहे. मला जायची इच्छा होती, मला आता काय माहिती लोक कोण सगळे थकेल आहेत. मेन म्हणजे केतन थकेल आहे, जायला नाही म्हटलं. ब्रह्मगिरी पर्वत जिथे शंकराने जटा आपटलेल्या आहेत आणि तिथून गोदावरीचं उगम स्थान आहे. इथे जवळच आहे कुठेतरी, 5-10 मिनिटावरतीच आहे. बघूया नेक्स्ट टाइम कधी जायला मिळतं. मंडळी, ऑनलाईन पाससाठी आपण लाईन लावले. आपली पूजा झाली आणि आपण आता ऑनलाईन पाससाठी लाईन लावले. म्हणजे डायरेक्ट आपलं लवकर कदाचित दर्शन होईल असं. काय माहिती किती गर्दी आहे कसं काय, पण लाईनला तर इथं ऑलरेडी गर्दी आहे. आणि आपल्या आजची गणेश पूजा पण खूप छान अशी झाली, म्हणजे व्यवस्थित झालं सगळं. आता फक्त दर्शन घ्यायला आणि फटाफट निघायचं. म्हणजे आपण ऑनलाईन पास काढले, त्याचे फोटो तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हा माझा फोटो आहे. मम्मी मग अर्धी कट झाली. पप्पांचं अर्ध लक्षात नाही. पप्पांचा डोकाच कट झाला भाई आणि बघतात दुसरीकडे. म्हणजे हात लावत होता, अंगठा लावत होता तिकडे बघा. आणि किती बघा गुन्हेगार क्षेत्र. आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. हा रस्ता इकडे आहे का? केलं इकडे बघ. म्हणजे टिक्या बिक्याचा विषय झाला. जय शंभू नारायण. मम्मीने नॉर्मल लावला ना आणि मी पण पूर्ण लावलाय. पप्पानी पण पूर्ण लावलाय. आता जाऊया आणि दर्शन घेऊया. कसं वाटतं सांगा, कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं टिक्का. व्यवस्थित पकडला. म्हणजे आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये म्हणजे मेन ह्याच्यात पोचलो आहे आणि आता आतमध्ये एंटर करू. मंदिराचं थोडं काम चालू आहे. लाईन एकदम वन साईड आहे. खूप लाईन होते. आम्हाला झाला 1-1.5 तास जास्त होऊन गेला. आता आतमध्ये आपल्याला दर्शन मिळालं. हे त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिघांचं मूळ एक जे मंदिर म्हटलं जातं हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. तर म्हणजे आपलं दर्शन सगळं झालं आहे. आता आपण इथून निघायचा विषय घेतो आहे.
अरे सॉरी, आता पप्पांना दाखवलं असतं मी. इथं मला तरी घ्यायचं सगळा पसारा सगळं आवरायचं आणि इथून फटफट नाही घ्यायचा, प्रसाद घेऊया आणि मग डायरेक्ट मुंबई. कपडे घाल. म्हणजे आपण निघालोय आता. आपण तिकडे जाऊया ना घेऊन. आता आपण थोडासा प्रसादाचा विषय करतोय. प्रसाद घेऊया, बाबूला एक शर्ट आणि ते घ्यायचं ते घेऊया आणि निघूया. वाटतं मागच्या रस्त्याने जावं लागेल. बघूया नक्की कुठे आहे रस्ता काय. तो कपडेवाला कुठे आहे? काय घ्यायचं? हा 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 जा. ही जागा आहे तिथे ह्या सगळ्या विधी होतात. मग ह्याला स्मशान असं म्हणतात इन शॉर्ट. तर आता आपली जर्नी इथून रिटर्नला स्टार्ट होते. केता पुढे मागे राहिला. तिथे म्हणजे जिथे स्मशान असं म्हणतायत ना, त्या जागेला पण एक वेगळा महत्त्व आहे. त्यामुळे ते त्याच ठिकाणी केलं जातं, बाकी दुसऱ्या कुठे ठिकाणी केलं जात नाही. ही जी विधी नारायण नागवळी विधी आहे ती, आणि 3 दिवसाची विधी असते. 3 दिवस तुम्हाला इथे राहावं लागतं. काही पत्ते पाळावे लागतात, सुतक हे ते सगळं. म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी असतात, त्या सगळ्या पाळून ती पूजा संपन्न करायची असते. आता आपल्याला मॅप तर व्यवस्थित दाखवत आहे. आणि बाहेरचा रस्ता आपण थोडा प्रिफर केला, कारण की बाहेरच्या बाहेर गेलो तर थोडंसं बरं पडेल. आपल्याला अजून नाही म्हटलं तरी 3 तास जाऊ दे. 3 तास 8 मिनिटं. हा रस्ता हा रात्रीचा आता जरा बघायला बरं वाटतं. त्या दिवशी रात्री काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे एवढं काय असं हे वाटलं नाही. पण रस्ता एकदम व्यवस्थित आहे. दुसरं सांगायचं म्हटलं, दुसरं काय सांगणार, प्लेस तर प्रॉपर काय माहीत पण नाही काय सांगू. पण ठीक आहे, मी प्रयत्न करेन ह्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा, की माहिती घेऊन आधी नंतर त्या गोष्टी सांगण्याचा. थोडासा वेळ द्या मला. 100% मी काहीतरी ह्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. स्पीड ब्रेक आणि सर्दीने हैराण करून ठेवला नाही. मंडळी आपण आता मेन रस्त्याला बाहेर पडतोय. आतला रस्ता जवळ 1 तासाभरात आपण पूर्ण केलाय. प्रॉपर 1 तास लागलाय. असं आहे बघा. नाशिकला लेफ्ट आहे. मुंबईचं कुठे आहे बोर्ड? राईटला जायचं आपला. मुंबईला आपला मॅपने दाखवलंय. हा दम घे जरा. टर्न राईट. बाई कधी कधी चांगला रस्ता दाखवते, पण बाई कधी कधी भरकट होते. पण गुगलवाली बाई. सर्दी खूप झाली, खूप. चला आता मेन रस्त्याला लागलोय आपण. आता सन 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 करत जायचं आहे.
म्हणजे आपण आता कसारा घाटात आहोत. सर्दी झाली ना त्यामुळे बोलता पण नाही येत जास्त. थोडा विषय समजून घ्या. डोळ्यातून सतत पाणी येत आहे. पण वन डे राईडसाठी हा ॲक्च्युली ही प्लेस किंवा ही जागा खूप चांगली आहे. रस्ते पण खूप चांगले आहेत. दुसरं कुठे जाण्यापेक्षा मला वाटतं जसं लोणावळ्याला जातात तो पण रस्ता चांगला आहे, ॲज कम्पॅरिझन हा पण रस्ता बेटर आहे. तुम्ही इकडे पण येऊ शकता. गाड्या पण कमी असतात इथे. असं काही वेगळं असं काही शॉर्ट पण नाही आहे. आज ॲक्च्युली सॅटर्डे संडे नाही त्यामुळे तर मला असं वाटतं दिसले असते कोणता कोणतरी. अरे हा रॉंग वे आहे बघा, चुकला. रस्ता चुकला भाऊ आणि रॉंग वे चाललाय. त्याच्या डेअरिंगला सॅल्यूट नाही म्हणता येणार. लायकी 0 भाई. डेअरिंग त्याची लायकी 0 आहे. केतन पण जस्ट मागे आणि लेफ्ट साईडला डोंगर तर बघा सगळे एकदम कचकारा खूपसवाले आहेत एकदम. प्रॉपर असे दिसले नाही आहेत, काय माहिती कुठे आहेत. आता दिसतील का हे असं सगळं असं आडवत येते, दिसत नाही आहेत. बघा पुढे दिसत आहेत का ते थांबलो ते दिसेल माती. पण छान आहे, व्ह्यू छान आहे. जरा मोठ्या गाड्यांची भीती वाटते पण ठीक आहे. मंडळी आता काळोख पडलाय आणि ऑलमोस्ट मी मध्ये शूट केलं ना, माझा आवाज पूर्ण ऑलमोस्ट बसण्यातच जमाय. म्हटलं थोडं नेमकं करेन. थोडंसं इथं ट्रॅफिक दाखवत आहे कुठे आहे माहीत नाही, पण पडघा रोड असं काहीतरी सांगत होत मी दाखवत होतं मॅपवरती. चालू गाडीवरती सारखं मॅप पण नाही बघू शकत. ट्रॅफिक बघा, माझ्या नाकाची अशीच वाट लागणार आहे. म्हणजे आपण आता ठाण्याला पोचलोय. ऑलमोस्ट ठाणा 2 किलोमीटर आहे. आपल्याला इथून डायरेक्ट आता हे मारायचं आहे, फ्लायओव्हर मारायचं आहे. आणि फ्लायओव्हर मारून डायरेक्ट किती हार्डली अर्धा तास दाखवते आपल्याला अजून पोचायला. प्रवास बरा झाला. थोडंसं कमी शूट केलं कारण की माझा आवाज पूर्ण बसला. आता पण येतोय की रेकॉर्ड होतोय की नाही काय माहिती. माझा पूर्ण आवाज म्हणजे असं एकदम सारखं नाक गळतं अक्षरशः. आणि आवाज पण बसलाय, बोलताच येत नाही. नाकातल्या नाकाच बोलावं लागते. त्यामुळे जास्त शूट केलं नाही. प्रवास एकंदरीत खूप चांगला होता. आणि आता इलेक्शन येत आहेत. मला असं वाटतं की इलेक्शनवरती एखादी व्हिडिओ मी बनवावी म्हणून. बघूया. इथेच गाडी जाताना बंद पडलेली ह्याच ब्रिजवरती. आता ट्रॅफिक भेटतोय की नाही काय माहिती. अजून 15 किलोमीटर आहे. आपण आता 10-15 मिनिटात पोहोचणारच आहोत. व्लॉगचं एंड करायची वेळ आली आहे. कारण की घरी जाऊन कदाचित मी सांतावला गेलो तर जाईन, नाहीतर मग घरीच थांबेन. बाबूने पण घरी थांबायची इच्छा नाही, पण तरी पण बघूया. सांगायचं जर झालं व्लॉगच्या एंडला, व्लॉगचा एंड कसा करेन असं मला जर वाटतं ना, तर मी एवढंच सांगेन की आमची 2 दिवसाची जर्नी चांगली होती, खूप छान झाली. दुसरी गोष्ट, जर खरंच मेजर कोणाला काही प्रॉब्लेम असतील, कुठलाही चांगला
चांगलं काम व्हायच्या आधी अडथळे येत असतील म्हणा, किंवा काही ना काहीतरी इश्यू होत असेल म्हणा, किंवा कोणतं काम होता होता राहत असेल, तर 100% तुम्ही एखादे चांगले जे भटजी असतील त्यांना विचारून प्रॉपर सगळ्या गोष्टी हे करून तुम्हाला जर सांगितलं की नाही ही पूजा तुम्ही केली पाहिजे, तर मला असं वाटतं 100% तुम्ही जाऊन करून यावी ही पूजा. ज्यांचा विश्वास असेल त्यांनी, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी सोडून द्यावा विषय, मी त्यांच्यासाठी सांगतच नाही, पण ज्यांचा विश्वास असेल त्यांनी ही नक्की पूजा करून बघावी. हा श्रद्धेचा भाग आहे, कोणाची श्रद्धा असेल तर त्यांनी नक्की करावी. अंधश्रद्धेचा नाही आहे, हा श्रद्धेचा भाग आहे. कोणाला वाटत असेल की ही अंधश्रद्धा आहे म्हणा किंवा काय, तर त्यांचं ओपिनियन त्यांच्यापर्यंत. हे मी माझं ओपिनियन सांगितलं आहे, मला वाटत नाही मी काही चुकीचं सांगतोय कोणाला. दुसरी गोष्ट, आमचा अनुभव आहे, अनुभवावरून सांगतो, आमचा अनुभव आहे. आम्हाला काही गोष्टी म्हणजे आमची अगदी गाडी रुळावरून पडलेली ना, ती थोडीशी रुळावर आली. आणि जे मेजर गोष्टी म्हणजे जे काही प्रॉब्लेम झालेले 6 वर्षापूर्वी, 6-7 वर्षापूर्वी, तर तसं काही झालं नाही. आयुष्य म्हटलं तर थोडाफार प्रॉब्लेम, थोडेफार गोष्टी असतातच, संकट असतातच, पण काही अगदीच जी मोठी असतात ना तशी नसावी, कोणाच्या आयुष्यात नसावी असं मला वाटतं. म्हणून मी हा माझा अनुभव शेअर केला आणि ही गोष्ट सांगितली. बाकी ज्यांची इच्छा. तर आपली 2 दिवसाची जर्नी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लोकांना माझा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ह्याच्यामध्ये शेअर करा. आणि बाकी काय नाही, बाकी फुल इज्जत, सगळ्यांना प्रेम, बांधिलकीचा विषय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.